प्राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच पारनेर, आळेपाटा व सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक 10 जानेवारी 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती. सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून. पिंपळगाव बसवंत येथे 23,400 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,150 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,599 रुपये क्विंटलपर्यंत विकला. उमराणे येथे 27,500 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,800 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. देवळा येथे 6,240 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,100 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,460 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सटाणा येथे 9,990 क्विंटल कांद्याची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,925 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,340 रुपये क्विंटलपर्यंत विकला. मनमाड येथे 9,500 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,600 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,251 रुपये क्विंटलपर्यंत विकला. चांदवड येथे 13,200 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,780 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,535 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कळवण येथे 5,275 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,100 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,701 रुपये क्विंटलपर्यंत विकला. येवला येथे 15,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,750 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,401 रुपये क्विंटलपर्यंत विकला. आंदरसोल येथे 7,000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,700 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,056 रुपये क्विंटलपर्यंत विकला. लासलगाव येथे 1,852 वाहनांमधून 33,660 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,900 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,652 रुपये क्विंटलपर्यंत विकला. विंचोर येथे 13,720 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 1,950 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,352 रुपये क्विंटलपर्यंत विकला. आळेपाटा येथे 12,920 क्विंटलची आवक आली होती. सरासरी कांद्याचे भाव 2,000 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 3,010 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर सोलापूर येथे 390 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती. डबल पत्ती नवीन सुपर कांदे 2,500 2,800 रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले. त्या कालोखाल मोठे साईज कांदे 2,300 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 1,800 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर मित्रांनो, सोलापूर येथे सूचना आहे. सोलापूर येथील मार्केट हे रविवार, सोमवार व मंगळवार दिनांक 12 जानेवारी 2025 तसेच 13 जानेवारी 2025, 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत निमित्त मार्केट बंद राहणार आहे. पारनेर येथे 20,990 क्विंटल कांद्याची आवक आली होती. सरासरी कांद्याचा भाव 1,950 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर टॉप क्वालिटीचे एक लॉट 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.